काय बाई साहेब, उठला तेवढ्या लवकर? अगं झोपायचं ना थोडा वेळ. 2च वाजलेत फक्त दुपारचे. अगं तुझ्या खोलीत गेलेले मगाशी, कपाट उघडला आणि काय तो कपड्यांचा पाऊस पडला. बाप रे, अगदी पुराच आला तुझ्या कपड्यांचा. तू तुझ्या जेवणाचा आणि नाश्त्याचा आयुष्यभराचा कॉन्ट्रॅक्ट ना झोमॅटो आणि स्विगीलाच देऊन टाक. तसंही तुला घरातल्या जेवणाची अलर्जीच आहे ना. दिवसभर तो मोबाईल हातात घेऊन हात दुखायला लागले असतील ना तुझे. आई एवढी सामान घेऊन उभी आहे, तिची मदत करावी असं तर काही वाटत नाही तुम्हाला बघून. सुशी काकू भेटल्या होत्या त्यांच्या मुलीसोबत, जिचं आता नुकतंच लग्न झालं. विचारत होत्या मला, तुमच्या मुलीचा नंबर कधी आता. माझं तर काय तोंडातनं शब्दच फुटले नाही त्याच्यानंतर. म्हटलं इथे वेगळी नाटकं चालू आहेत, कायच बोलणार नाही. काय ग, बागेत काय नवीन पैशांचं झाड वगैरे लावलेस का? नाही ना. अगं नाही, आज तुझे दिवसभरातून 30-40 पार्सल आले ना, ते ऑनलाईन का काय ते, म्हणून म्हंटल जरा विचारावं. पैसे अगदीच वर आलेले दिसतायत. कोणाशी बोलत होतीस ग फोनवर मगाशी? कोणी नव्हतं. अच्छा, नाही राहू दे. तसे तुम्ही आजकालच्या मुलांनी ठरवलंच आहे आईशी काही शेअरच नाही करायचं, तर आई तरी काय करणार बिचारी.